हाय फ्रेंड्स, मी आरोही. तर आज आपण पाहणार आहोत असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स, म्हणजे संख्यांचा चढता आणि उतरता क्रम. असेंडिंग ऑर्डर म्हणजे असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. आता खाली काय दिले, लेट अस सी हाऊ टू पुट द नंबर्स 36, 23, 17 इन असेंडिंग इन्क्रीजिंग ऑर्डर. म्हणजे आपल्याला पाहिजे त्याचा असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम कसा लावायचा. फर्स्ट लेट अस कम्पेअर द पेअर. मग पहिल्यांदा काय केलंय, त्याच्या पेअर बनवल्यात म्हणजे जोड्या. 36, 23, त्याच्यानंतर 23, 17 आणि 36, 17. आता त्याला कम्पेअर केलंय बघ. कम्पेअर करायचं म्हणजे तुलना करायची. आता 23 हा 36 पेक्षा छोटा आहे की मोठा? छोटा. काय दिलंय, 23 लेस दॅन 36, 17 लेस दॅन 23 अँड 17 लेस दॅन 36. म्हणजे 17 हा 36 पेक्षा पण छोटा आहे आणि 23 पेक्षा पण छोटा आहे. सो 17 इज द स्मॉलेस्ट नंबर. मग 17 काय झाला? 17 हा स्मॉल नंबर झाला. 17 पेक्षा कोणी छोटा आहे का त्याच्यात? नाही. मग तो झाला सगळ्यात स्मॉल नंबर. मग काय सांगितले, क्रॉस आउट 17 अँड राईट इन ऑन युअर स्लेट. मग हे बाई इथं दाखवले, 17 ला काढून टाकायचं. म्हणजे असं क्रॉस कट केला 17 ला आणि पाटीवरती लिहून घ्यायचा. आता खाली बघ, इथे काय दिले, ऑफ द रिमेनिंग नंबर्स. आता बघ, आता हे राहिलेल्या नंबर्स मध्ये 23 इज द स्मॉलर नंबर. म्हणजे हा 17 कट केला, मग कोणते दोन नंबर राहिले? 23 आणि 36. मग त्याच्यामध्ये आता स्मॉल नंबर कोणता आहे? 23. मग आता 23 ला कट करायचा आणि पाठीवरती लिहायचं. इथं सांगितले, वी क्रॉस आउट 23 अँड राईट इट आफ्टर 17. म्हणजे 17च्या नंतर लिहायचा. पुढे नाव क्रॉस आउट द लास्ट नंबर 36 अँड राईट इट आफ्टर 23. म्हणजे 23च्या नंतर लिहायचा 36. मग लास्ट नंबर कोणता राहिला? 36. तो पण क्रॉस करायचा म्हणजे काढून टाकायचा, इथला कट करायचा आणि 23च्या नंतर लिहायचा. आता काय आहे खाली वाच, दॅट इज द असेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर्स. मग हीच काय झाली, असेंडिंग ऑर्डर म्हणजे हा झाला चढता क्रम. म्हणजे आधी सगळ्यात छोटी संख्या, नंतर त्याच्यापेक्षा मोठी आणि नंतर त्याच्यापेक्षा मोठी. मग लेट्स राईट इट लाईक दिस. मग कसं लिहिणार आपण? 17 लेस दॅन 23 लेस दॅन 36. म्हणजे 17 हा 23 पेक्षा छोटा आहे आणि 23 हा 36 पेक्षा मोठा आहे. छोटा आहे. हो सॉरी, 23 हा 36 पेक्षा छोटा आहे. आता बघ, इन द सेम वे पुट द 3 नंबर्स इन ईच सेट गिवन बिलो इन असेंडिंग और इन्क्रीजिंग ऑर्डर. आता वरती जसं तू शिकली ना, तसंच तुला ह्याची पण असेंडिंग ऑर्डर लिहायची. काय पहिल्यांदा? 25, 12 आणि 54. कसं लिहिशील मग? पहिल्यांदा कोणता नंबर येईल? 12 मग लेस दॅन 12 लेस दॅन 25. म्हणजे तो 25 पेक्षा छोटा आहे. आणि 25 कशापेक्षा छोटा आहे? लेस दॅन 54. बरोबर. मग कसं झालं, 12 लेस दॅन 25 लेस दॅन 54. आता पुढे दोन नंबर 67, 9 आणि 32. 9 हा सगळ्यात स्मॉल नंबर आहे. 9 लेस दॅन 32 लेस दॅन 67. आता 3 नंबर 44, 92 आणि 30 लेस दॅन 44 लेस दॅन
लेस दॅन 92. 92. आता पुढे Let us see how to put the number 36, 23, 48 in descending or decreasing order. आता कोणती ऑर्डर शिकायची तुला? डिसेंडिंग ऑर्डर. आता काय दिलंय बघ. ऑब्झर्व द नंबर 36, 23 and 48 and find out the greatest number. मगाशी आपण कोणता नंबर शोधला होता? स्मॉल नंबर. आता ग्रेटेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा नंबर. आता ह्या 3 नंबर मध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? 48. मग बघ, इट इज 48. कोणता आहे? 48. क्रॉस इट आउट अँड राईट इन ऑन युअर स्लॅट. मग सेम आपण मगाशी स्मॉल नंबर कट केला होता. आता आपल्याला कोणता नंबर कट करायचा आहे? ग्रेटेस्ट नंबर म्हणजे सगळ्यात मोठा नंबर कट करायचा आणि तो पाटीवरती लिहायचा. लिहिला. त्याच्यानंतर काय करायला लागेल? नाऊ चूज द बिगर नंबर फ्रॉम द 2 रिमेनिंग नंबर. क्रॉस इट आउट अँड राईट इट आफ्टर 48. मग आता राहिलेले 2 नंबर कोणते राहिले? 36 आणि 23. त्याच्यामधला आता बिगेस्ट मोठा नंबर कोणता आहे? 36. मग 36 क्रॉस करायचा आणि पाटीवरती लिहायचा. आता पुढे कसं करायला लागेल? नाउ क्रॉस आउट द लास्ट नंबर लेफ्ट अँड राईट इट ॲट द एंड. आता लास्ट राहिलेला नंबर पण लिहून घ्यायचा त्याच्या पुढे. कोणता राहिला होता बरं? 23 आणि पाटीवरती लिहायचा. दॅट्स द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर्स. मग हीच काय झाली? डिसेंडिंग ऑर्डर. वी कॅन राईट इट लाईक दिस. मग कसं लिहिणार आपण त्याला? 48 greater than 36 greater than 23. ही काय झाली? डिसेंडिंग ऑर्डर. आता बघ, पुट द गिवन नंबर इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. आता तुला दोन्ही ऑर्डर मध्ये लिहायचे. तिकडे नंबर दिलेत आणि इथं असेंडिंग ऑर्डर आणि इकडं डिसेंडिंग ऑर्डर. पहिला करून दिलाय बघ. आता दुसरा 62, 85 आणि 50. आता पहिल्यांदा याची लिहायची आहे असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये सगळ्यात आधी कोणता नंबर घ्यायचा? छोटा 50. मग कसं येईल? 50 ग्रेटर दॅन लेस दॅन 62 लेस दॅन 85. आता त्याच्या खाली ह्याचा कसा येईल? कशी येईल असेंडिंग ऑर्डर? 9 लेस दॅन 13. लेस दॅन 13 म्हणजे 13 पेक्षा छोटा आहे. आणि परत लेस दॅन 32. आता 59, 75 आणि 52. 2 याची पहिल्यांदा काय येईल? 9 लेस दॅन 15. लेस दॅन 15. लेस दॅन 15. लेस दॅन 52. लेस दॅन 75. आता यांचीच तुला डिसेंडिंग ऑर्डर लिहायची. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. काय येईल बरं? आता सगळ्यात आधी मोठा क्रम येईल 85. म्हणजे तोच फक्त उलटा क्रम लिहायचा. 85 ग्रेटर दॅन 62 ग्रेटर दॅन 50. आता पुढे 32 ग्रेटर दॅन 13 ग्रेटर दॅन 9. आणि लास्ट काय राहिला? 75 ग्रेटर दॅन 52 ग्रेटर दॅन 15 ग्रेटर दॅन 9. समजलं असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर? हो. तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.